नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमित सरेया यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच कोचिंग क्लास संघटनेच्या वतीने अमोल जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अमित सरेया यांनी कोचिंग क्लासेसचे उमेदवार आमच्या संपर्कात आल्याचे विधान केल्यानंतर उमेदवार अमोल जगताप यांनी आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या संपर्कात नसल्याचे विधान जाहीर केले आहे. नमस्कार, मी अमोल जगताप. आज काल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि कालपासूनच मी माझ्या प्रचाराला ही सुरुवात केली होती. आज सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार यांचे जे वक्तव्य, जे स्टेटमेंट त्यांनी सकाळपासून माझ्या कानावर येत आहे आणि माझ्या संघटनांमधील शिक्षकांचे आणि माझ्या सहकाऱ्यांचे सर्वांचे आम्हाला फोन येत आहेत की मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संपर्कात नाही. माझा याला पूर्णपणे विरोध आहे. आम्ही हा जो निर्णय निवडणूक लढण्याचा प्रामाणिकपणे घेतलेला निर्णय आहे, पदवीधरांसाठी आणि त्यांच्या शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही हा लढा आणि हे निवडणूक लढणार आहोत आणि त्याचे काम आमचे जोरदार सुरुवात आहे. आणि अशा या बातम्यांना कोणीही मतदारांनी बळी पडू नका. आणि असं मला वाटतंय की आमचा प्रचार हा जोरात सुरू असल्यामुळे समोरच्या विरोधकांना भीती वाटत आहे. कदाचित यामुळे त्यांचे असे वक्तव्य होत आहेत आणि माझा प्रचार हा जोरदार सुरूच राहणार आहे. मी उमेदवार म्हणून आतापर्यंत माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी अजून माझा संपर्क झालेला नाही आणि आमच्या संघटनांचाही अजून कोणत्या पक्षाशी संपर्क नाही. आणि आम्ही प्रामाणिकपणे ही निवडणूक पदवीधरांसाठी आणि शिक्षकांसाठी लढणार आहोत. आम्ही गेले अनेक वर्ष आम्ही या शिक्षण क्षेत्रामध्ये एक विद्यार्थ्यांसाठी आणि पदवीधरांसाठी काम करत आहोत. अनेक प्रश्न आमच्यापुढे निर्माण झालेले आहेत आणि ह्या प्रश्नांना सत्तेच्या विरोधात जाऊन कोणीही वाव देत नाही. असे प्रश्न विधानभवनात मांडण्यासाठी आपला हक्काचा सर्वसामान्य आमदार तिथे असावा, यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात जुन्नरवरून येणाऱ्या हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. त्याचे दर डझन 200 ते 400 रुपयांपर्यंत असून कडक उन्हामुळे हवी तशी विक्री होत नसून येत्या काही दिवसात पावसाळा सुरुवात झाल्यावर ग्राहक पसंती देतील तर आता होणारी आवकही वाढेल असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याची चव कोकण हापूसपेक्षा चांगली आहे कारण जुन्नर हापूस कोणत्याही केमिकल शिवाय नैसर्गिकरित्या पिकवला जातो असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. जुन्नरचा हापूस लवकर थोडा चालू झाला आहे. वर्षी उष्णता जास्त असल्यामुळे आंब्याला आवक बऱ्यापैकी आहे, उठाव कमी आहे गरमी असल्यामुळे. तो साधारणतः 200 रुपये डझन पासून 400 रुपये डझन पर्यंत विक्री होते. कोकणचा आणि जुन्नरचा हापूस मध्ये भरपूर फरक आहे. जुन्नरचा हापूस बिलकुल विदाउट केमिकल नॅचरल पिकवलेला असतो. त्याच्यामध्ये काही केमिकल हे काही नसतं. क्वालिटी ऍक्च्युली गरमीमुळे थोडंसं गिराईक कमी आहे. पाऊस पडला तर थोडे आंब्याची क्वालिटी पण वाढेल आणि आंबा थोडा महाग पण होऊ शकतो. जास्त दिवस नाही, स्टार्ट होऊन 8 दिवस होत आले, 8 ते 10 दिवस. अजून 2 आठवडे फार कम आले. आवक साधारणतः 15 ते 20 हजार डाग येत आहे. किंमत सांगितलं ना की 200 रुपये डझन पासून 400 रुपये डझन पर्यंत आहे. आंब्यासाठी हा आंबा चांगला असतो. सेम हापूस कोकणातला पण आणि आपण दोन्हीकडे हापूस आंबा रसासाठी वापरला जातो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात
अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वणीपासून अगदी जवळ असलेल्या बंदर येथे एक रीट आढळले आहेत. सातवाहन काळातील अनेक मूर्ती येथे आढळल्या आहेत. शहर असून ऐतिहासिक वारसा राहिला दुर्लक्षित आहे. पुरातत्व संशोधकांनी या गावात भेटी देऊन माहिती गोळा केली आहे. 18व्या शतकात 2 किलोमीटर परिसरात हे शहर वसले होते. 18व्या शतकाच्या राजाकडे असलेले नाणे, माठ आदी साहित्य मिळून आहे. जुने 2 तलाव आहेत. हे शहर का उद्ध्वस्त झाले याचे कारण कळू शकले नाही, अशी माहिती संशोधक सुरेश चोपणे यांनी दिली आहे. वणी जवळ अगदी 4 ते 5 किलोमीटरवर असलेल्या बंदर गावाजवळ धनगर नावाचं एक रीट आहे आणि हे रीट खूप प्राचीन काळापासून आहे असं लोक मानतात. परंतु नेमकं किती प्राचीन आहे याचं काही संशोधन कुठे झालं नाही आहे. मीच 5-7-8 वर्षापूर्वी याच्यावरती लिहिलं होतं, परंतु तेव्हा खूप काही पुरावे इथे आढळलेले नव्हते. पण गेल्या 15 दिवसाच्या दरम्यान मी इथे जाऊन पुन्हा संशोधन केलं. इथल्या शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना जाऊन विचारलं. इथले काही जे पुरावे आहे, इथं जे मंदिरं आहे, तर सर्वांचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की हे जे स्थळ आहे हे अतिशय प्राचीन आहे. म्हणजे 1800 वर्षापूर्वी 2ऱ्या ते 3ऱ्या शतकामध्ये या ठिकाणी शकक्षत्रप या राजांचं नाणं इथे आढळलेलं आहे. आणि इथले जे पुरावे आहे, म्हणजे इथले जे मोठे मोठे मटके आहे, इथले रांजण आहे, इथे दगडाचे जे पाटे, वरवंटे आहेत, इथे ज्या मूर्त्या सापडलेल्या आहेत, या सर्व सातवाहन काळातील मूर्त्या आहेत. म्हणजे हे जे स्थळ आहे ते 2ऱ्या-3ऱ्या शतकातलं सातवाहन काळातलं स्थळ आहे. आणि त्यासोबत इथे शकक्षत्रप नावाच्या राज्याच्या काळातलं नाणं पण इथे आढळलेलं आहे. हा परिसर 2 किलोमीटर परिसरातला आहे. इथे एक मोठं धरण आजही आहे. तलाव इथे बांधलेला आहे. 2 तलाव बांधलेले होते. एक उत्तरेकडे होता आणि एक दक्षिण पूर्व बाजूला आजही अति तलाव आहेत. इथे अगदी मध्ये विटाच्या इमारती होत्या मोठ्या आणि नंतर सभोवताल मातीच्या सर्व घरं होते. म्हणजे असे जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर परिसरामध्ये हे जे मोठं गाव म्हणा, याला शहर म्हणा, हे वसलेलं होतं. इथं सोनं, तांबे, चांदीचे काही अवजारं पण किंवा इथे अलंकार पण लोकांना सापडलेले आहे, पण लोकांनी ते दळवून ठेवलेले आहे. एक नाणं आढळलं जे आहे शकक्षत्रप राजांचं, त्याच्यावरून हा काळ आपल्याला कळलेला आहे. पण कुठल्या तरी युद्धामध्ये हे जे शहर आहे, शहर नष्ट झालं. परंतु केवळ त्याच काळात होतं नाही, त्याच्यानंतरही इथे आंध्रामधले राजे असो, वाकाटक असो, मग यादव आले, त्याच्यानंतर गोंडराजे इथे आले, नंतर गोंडांनी रघुजी भोसल्यांनी त्यांचा पराभव केला आणि विशेषतः त्याच ठिकाणी रघुजी भोसलेची व्हिजिट तिथे होत असे. आणि अशा प्रकारे इंग्रज काळापर्यंत कदाचित इथे काही वस्ती असावी आणि नंतर मात्र हे शहर जे आहे कुठल्या काळात प्राथमिकता नष्ट झालं हे आपल्याला कळत नाही. पण एक मोठा इतिहास वणी जवळचा आपल्याला आढळला. अशाच प्रकारचं स्थळ कायर इथे आहे, कारण कायर पण खूप प्राचीन आहे, सातवाहन काळातलं ते पण आहे. तर तिथे उत्खनन विद्यापीठामध्ये केलं होतं, विद्यापीठाची चमोणी, तर तेव्हा ते सातवाहन काळातील आढळलं. या ठिकाणी पण जे संशोधन केलेलं आहे, मी फार अल्पसं संशोधन आहे, परंतु सविस्तर संशोधन करायचं असेल तर इथे विद्यापीठाच्या टीमने किंवा पुरातत्व विभागाच्या टीमने इथं येऊन जर उत्खनन केलं
तर मात्र फार नवीन नवीन पुरावे इथे मिळू शकतात. आम्ही ठाणेकर म्हणून सांगण्यासारखी अनेक उदाहरणं देता येतील. कारण का ह्या शहराचा जो इतिहास आहे, सामाजिक परंपरा आहे, सांस्कृतिक परंपरा आहे, धार्मिक परंपरा आहे, किंवा ह्या शहराच्या ज्या पाऊलखुणा वेगवेगळ्या प्रांतांमध्ये उमटलेल्या दिसतात, त्या पाऊलखुणा जरी जपल्या तरी आम्ही ठाणेकर का म्हणून आम्ही अभिमानानं सांगतो याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही ठाणेकर म्हणून सांगण्यासारखी अनेक उदाहरणं अभिमानाने सांगता येतील. त्याच्यामागे ह्या शहराचा सांस्कृतिक इतिहास आहे, सामाजिक इतिहास आहे, सामाजिक बांधिलकी आहे, ऐतिहासिक पाऊलखुणा ह्या शहरानं जपलेल्या आहेत. साहित्यिक चळवळ ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रुजली आहे, ती पुढे गेलेली आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर मी विचार केला ह्या ठाण्याचा नागरिक म्हणून, तर आम्ही ठाणेकर म्हणून मला ह्या शहराचा सार्थ अभिमान वाटतो. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.